दादांच्या आठवणींनी महाराष्ट्र हळहळला। वरळी डोममध्ये अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन। राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची इथे उपस्थिती। शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं रुबी हॉल रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। मुंबई पालिकेत प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार। मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार, तर मनसेला सुद्धा समिती अध्यक्षपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। तर 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार। रवींद्र चव्हाण उद्या भाजप कार्यकारिणीची घोषणा करणार, सूत्रांची माहिती। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार। चव्हाणांची उद्या सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे। अटक होण्याची शक्यता। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीमध्ये भागीदार। महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा। मराठवाडा, विदर्भामध्ये अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान। परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। महामार्ग बाधित शेतकरी बैलगाडी घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना। तर कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष।